नमस्कार. मी संजय रामचंद्र जवंजाळ, सहशिक्षक, हर्षवर्धन हायस्कूल, हिप्परगेतळे, उत्तर सोलापूर. नमस्कार. महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना राबवण्याबाबत जो ओबीसी विद्यार्थ्यासाठी म्हणजेच इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यासाठी जो 6 डिसेंबर 2021 रोजी जो शासन निर्णय झालेला आहे, तो शासन निर्णय या ठिकाणी आता आपण पाहणार आहोत. महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना राबवण्याबाबत महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग शासन निर्णय क्रमांक इतर मागास वर्ग 2021/प्र 23/ महामंडळे हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई 400032 दिनांक 6 डिसेंबर 2021. संदर्भ व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ पत्र क्रमांक इतर मागास IMAVV/कक्ष 5/नवीन क्ष क यो 651 दिनांक 27/1/2021. प्रस्तावना इतर मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितांच्या दृष्टिकोनातून त्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे, त्यांना शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, तसेच विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कर्जावरील व्याज उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना राबवण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. शासन निर्णय महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत इतर मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थिनींना शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना राबवण्याची अंमलबजावणी करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे. सदर योजनेचे स्वरूप आणि कार्यपद्धती खालीलप्रमाणे राहील. योजनेचा उद्देश आकडा 1. राज्य, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेले इतर मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थिनींना उच्च शिक्षणाकरता बँकेमार्फत उपलब्ध शैक्षणिक कर्ज रकमेवरील व्याजाचा परतावा करणे, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताच्या दृष्टिकोनातून त्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे. 3 आहे शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे. 4 आहे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कर्जावरील व्याज उपलब्ध करून देणे. उद्दिष्टे सर्व जिल्हा कार्यालयांना मागणीच्या प्रमाणात आवश्यकतेनुसार कमी अधिक आर्थिक व भौतिक उद्दिष्ट निर्धारित करण्यात येतील. योजनेचे स्वरूप इतर मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थिनींना उच्च शिक्षणासाठी बँकेकडून खालीलप्रमाणे कर्ज मर्यादित वितरित केलेल्या रकमेवर कमाल 12% व्याज दरापर्यंत व्याज परतावा अदा करण्यात येईल. आकडा 1. राज्यांतर्गत अभ्यासक्रमासाठी महत्तम कर्ज मर्यादा ₹10 लाख. देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी महत्तम कर्ज मर्यादा ₹10 लाख. 3 आहे परदेशी अभ्यासक्रमासाठी महत्तम कर्ज मर्यादा ₹20 लाख. लाभार्थीच्या पात्रतेच्या अटी व शर्ती. अर्जदाराचे वय 17 ते 30 वर्ष असावे. अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी व इतर मागास प्रवर्गातील असावा. अर्जदाराची कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामीण व शहरी भागाकरिता ₹8 लाख पर्यंत व शासनाच्या सक्षम प्राधिकरणाने वेळोवेळी निर्धारित केलेल्या नॉन क्रिमिलियरच्या मर्यादेत. 4 आहे अर्जदार इयत्ता 12वी 60% गुणांसह उत्तीर्ण असावा. 5 आहे पदवीच्या द्वितीय वर्ष व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारे विद्यार्थी 60% गुणांसह पदवी का डिप्लोमा उत्तीर्ण असावा. 6 आहे पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी किमान
60% गुणासह पदवी उत्तीर्ण असावा. 7वा आहे केवळ पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक अभ्यासक्रमाकरिता शासन मान्यता प्राप्त संस्थेमध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थी. 8वा आहे अर्जदार कोणत्याही वित्तीय संस्थेच्या बँकेचा थकबाकीदार नसावा. अर्जदाराचे वय 18पेक्षा कमी असल्यास अर्जदाराचे पालक यांचे थकबाकीदार नसावे. 9वा आहे बँकेने मंजूर व वितरित केलेल्या रकमेवरील व्याजाची नियमित परतफेड करणारे अर्जदार व्याज परतावा योजनेसाठी पात्र राहील. 10वा आहे राज्य व देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याकरता बँकेने उपलब्ध करून दिलेल्या कर्जामध्ये शैक्षणिक शुल्क, पुस्तके, साहित्य खरेदी व अर्जदाराच्या राहण्याचा भोजनाचा खर्च समावेश राहील. 11वा आहे परदेशी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याकरता बँकेने उपलब्ध करून दिलेल्या कर्जामध्ये फक्त शैक्षणिक शुल्क, पुस्तके, साहित्य खरेदीचा समावेश राहील. 12वा आहे अर्जदाराचा सिबिल क्रेडिट स्कोर 0-1 कंसामध्ये म्हणजेच यापूर्वी त्याने कर्ज घेतलेले नसावे किंवा 500 पेक्षा जास्त असावा. व्याजाचा परतावा. महामंडळ केवळ बँकेकडून वितरित केलेल्या उपरोक्त नमूद शैक्षणिक कर्जाच्या मर्यादित रकमेवरील जास्तीत जास्त 12% पर्यंत व्याज दराने नियमित परतफेड करणाऱ्या लाभार्थींना व्याजाचा परतावा लाभार्थीच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये अदा करेल. कर्ज प्रस्ताव सोबत अपलोड करावयाची कागदपत्रे. अर्जदाराचा इतर मागास प्रवर्गातील जातीचा दाखला. 2रा आहे उत्पन्नाचा दाखला. 3रा आहे महाराष्ट्राचा रहिवासी दाखला अर्थात डोमेसियल. 4था आहे अर्जदार व अर्जदाराचे पालक यांचे आधार कार्ड फ्रंट अँड बॅकसाईड. 5वा आहे ज्या अभ्यासक्रमाकरता शैक्षणिक कर्ज आवश्यक आहे त्या अभ्यासक्रमासाठीची पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिका. 6वा आहे अर्जदार व अर्जदाराचे पालक यांचे पासपोर्ट आकारातील फोटो. 7वा आहे अर्जदाराचा जन्माचा अर्थात वयाचा दाखला. 8वा आहे शैक्षणिक शुल्क संबंधित पत्र. 9वा आहे शिष्यवृत्ती स्कॉलरशिप, शैक्षणिक शुल्कमाफी फ्री सीप पात्रतेबाबतचे प्रमाणपत्र. 10वा आहे मान्यताप्राप्त संस्थेत प्रवेश घेतल्याचा पुरावा. 11वा आहे आधार संलग्न बँक खाते पुरावा. 12वा आहे इतर आवश्यक पुरावे. अभ्यासक्रम. राज्यांतर्गत अभ्यासक्रम केंद्रीय परिषद, कृषी विद्यापीठ परिषद, शासकीय अनुदानित व खाजगी मान्यता प्राप्ती म्हणजेच नॅक मानांकन प्राप्त शैक्षणिक संस्थेत अभ्यासक्रमासाठी शासनमान्य सामायिक पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व त्यानुसार प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी. आकडा 1 आहे आरोग्य विज्ञान, MBBS, BDS, BAMS, BHMS, B.Pharm व संबंधित विषयातील सर्व पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम. अभियांत्रिक BE सर्व शाखा, BTech सर्व शाखा, B.Arch व संबंधित विषयातील सर्व पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम. 3रा आहे व्यावसायिक व्यवस्थापन, LLB, फॅशन टेक्नॉलॉजी, इंटेरियर डिझाईनमधील पदवी, हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग पदवी, बॅचलर ऑफ डिझाईन, फिल्म व टेलिव्हिजन शैक्षणिक संस्थेचे पदव्युत्तर अभ्यासक्रम, संधी लेखापाल अथवा कंपनी सचिव, पायलट, शिपिंग, MBA, MCA व संबंधित विषयातील सर्व पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम. 4था आहे कृषी व अन्न प्रक्रिया व पशुविज्ञान, ॲनिमल अँड फिशरी सायन्स, BTech, BVSC, बॅचलर ऑफ व्हेटरनरी सायन्स, BSc कृषी व दुग्धविज्ञान व संबंधित विषयातील सर्व पदवी पदव्युत्तर अभ्यासक्रम. 5वा ब आहे देशांतर्गत अभ्यासक्रम, केंद्रीय परिषद, कृषी विद्यापीठ परिषद, शासकीय अनुदानित व खाजगी मान्यताप्राप्त नॅक मानांकन प्राप्त शैक्षणिक संस्थेत अभ्यासक्रमासाठी शासन मान्य सामायिक पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व त्यानुसार प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी तसेच खालील नमूद केलेल्या नामांकित संस्थेत प्रवेश घेतलेले विद्यार्थी पात्र असतील. आरोग्य विज्ञान, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अर्थात AIMS अँड मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया MCI इत्यादी संस्थेचे मान्यता असलेले सर्व पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम. अभियांत्रिकी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच IIT, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजेच IITS, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच NITS, स्कूल्स ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चर SPAS, इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स IRI इत्यादी संस्थेची मान्यता असलेली सर्व पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम. 3रा आहे व्यावसायिक व्यवस्थापन, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट
IIMS, Bar Council, National Institute of Fashion Technology NIFT, Institute of Hotel Management, National Institute of Design, Film and Television Institute of India, Chartered Accounts, the Institute of Cost Accounts of India, the Institute of Company Secretaries of India, Director General of Civil Aviation, Government of India's International Maritime Academy इत्यादी संस्थेची मान्यता असलेले सर्व पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम. चौथा आहे कृषी अन्न प्रक्रिया पशुविज्ञान, इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च, ॲग्रिकल्चर सायन्सेस, बायोलॉजिकल अँड मेडिकल सायन्सेस, केमिकल सायन्सेस, फिजिकल सायन्सेस अँड मॅथमॅटिक्स, अर्थ सायन्सेस, मिनरल्स अँड मेटॉलॉजी, इंडियन व्हेटरनरी रिसर्च इन्स्टिट्यूट अर्थात IVIRI इत्यादी संस्थेची मान्यता असलेले सर्व पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम. क आहे परदेशी अभ्यासक्रम फॉरेन एज्युकेशन, आरोग्यविज्ञान डॉक्टर ऑफ मेडिसिन अर्थात MD, मास्टर ऑफ सायन्स MS, अभियांत्रिकी सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल केमिकल कॉम्प्युटर प्रोडक्शन इंडस्ट्रियल एन्व्हायरमेंटल मराईन पेट्रोकेमिकल इलेक्ट्रॉनिक्स अँड टील कम्युनिकेशन IT, IIS, बायोटेक्नॉलॉजी, जनरिक इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर. तिसरा आहे व्यावसायिक व व्यवस्थापन अर्थात MBA, हॉटेल मॅनेजमेंट LLB, LLM. चौथा आहे विज्ञान, ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, ॲनिमल हजबंडरी, जनरल सायन्स, मॅथ्स सायन्स, फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झुलॉजी. कला, आर्ट, फाईन आर्ट, फिल्म मेकिंग, ॲनिमेशन, डिझाईन, फॅशन. शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये सक्षम प्राधिकरणाने अथवा शासनाने बदल किंवा नवीन अभ्यासक्रम समाविष्ट केल्यास त्या अनुषंगाने बदल करण्याचे अधिकार महामंडळाच्या संचालक मंडळास असतील. इतर अटी व शर्ती. परदेशी अभ्यासांतर्गत शैक्षणिक कर्ज घेतलेल्या लाभार्थींना व्याज परतावा मागणी करताना खालील नमूद बाबी संबंधित आवश्यक कागदपत्रे सादर करणे अनिवार्य आहे. आकडा 1. परदेशी अभ्यासक्रमासाठी QS च्या रँकिंग गुणवत्ता निकषानुसार संस्थेचे स्थान 200 पेक्षा आतील परदेशातील शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेतलेले विद्यार्थी. दुसरा आहे परदेशी अभ्यासक्रमाकरता पात्रता परीक्षा, ग्रॅज्युएट रेकॉर्ड एक्झाम, टेस्ट ऑफ इंग्लिश ॲज फॉरेन लँग्वेज उत्तीर्ण झालेले विद्यार्थी. कार्यपद्धती. सदर योजना संपूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येईल. दुसरा आहे इच्छुक अर्जदाराने महामंडळाच्या वेब पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करणे बंधनकारक राहील. तिसरा आहे प्राप्त प्रस्तावात जिल्हा लाभार्थी निवड समितीची मान्यता घेऊन जिल्हा व्यवस्थापक सदर प्रस्ताव मुख्यालयास मंजुरीकरता सादर करतील. चौथा आहे अर्ज मुख्यालय स्तरावर तपासणी करून ऑनलाईन पात्रता प्रमाणपत्र निर्गमित करेल. सदरचे पात्रता प्रमाणपत्र 6 महिने कालावधीकरता वैध राहील. पाचवा आहे महामंडळाने निर्गमित केलेले पात्रता प्रमाणपत्र व ऑनलाईन केलेल्या अर्जाची प्रत अर्जदारास स्वतः बँकेकडे सादर करावे लागेल. सहावा आहे बँकेचे कर्ज मंजुरी पत्र, कर्ज वितरण प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने अपलोड करावे लागेल. सातवा आहे शैक्षणिक कर्जाची दरमहा नियमित परतफेड आवश्यक आहे. आठवा व्याज परतावा मागणीसाठी अर्जदाराने दरमहा बँक कर्ज खाते उतारा संगणक प्रणालीवर वेब पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक राहील. नववा आहे अर्जदाराने मागणी केलेल्या व नियमित परतफेड केलेल्या परंतु पुढील परतफेडीच्या दिनांकापूर्वी परतफेड केल्यास व्याजाचा परतावा आधार संलग्न बँक खात्यात केला जाईल. 10वा आहे अर्जदाराने थकीत रकमेचा भरणा केल्यास अर्जदारास लगतच्या परतफेड केलेल्या व्याजाच्या हप्त्याचा परतावा देय राहील.